अरविंद काका वत्रे यांचा संघ खेळताना दिसतोय आणि तर वडवली सी वर्सेस हर्ष इलेव्हन वडवली सी वर्सेस जय हनुमान देसाई मध्ये सामना सुरू होतोय. टॉस वडवली संघाने जिंकलेला आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि नक्कीच आपण वळूया या सामन्याच्या पहिल्या सत्राकडे. सामन्याचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकूया पुन्हा एकदा करण गाळणेंचा आवाज. धन्यवाद. तर मनोहर पाटील यांना विनंती करणं करसन पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. तर यायचे करसन दादा गारिवली गावचे माजी क्रिकेटपटू, एक यशस्वी पुरस्कर्ते म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. तर त्यांचा सन्मान आहे मंचावरती मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना. तर आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने सामना सुरू होत आहे. या ऐकूया आपण करण काळन यांना. धन्यवाद. थँक्यू विनोद दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 2021 या पर्वाच्या पहिल्या दिवसातील प्रथम फेरीमधील ही तृतीय लढत जय हनुमान मोठी देसाईच्या विरोधात हर्ष इलेव्हन वडवली सी मध्ये, ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून वडवली सी क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू फुल टॉस मिडॉन आतमध्ये, त्याच्या वरतून हा चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करतो. पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. आघाडीला आपण बघतोय मयूर देवकर आणि आकाशला आपण बघतोय दोन टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील आघाडीला येत असताना. जनुमान मोठी देसाईसाठी पहिलं षटक सागर पाटीलला आपण बघतोय. पहिला चेंडू मिडॉन आतमध्ये, त्याचा फायदा. नक्कीच वाऱ्याचा वेग भरपूर तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच कारणास्तव त्या ठिकाणी आमचे ग्राउंड्समॅन, आमचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी आपलं मनपूर्वक आभार. 16 संघांचा समावेश असलेली स्पर्धा तुमच्या समोर आणि अगोदरची मॅच अफलातून पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूपर्यंत तो सामना आपण बघितला, ज्या केजू मुंडेने पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या, त्या 23 धावा वसूल केल्या त्या म्हणजेच आगासन संघाने, ज्यामध्ये केजूच्या बॅटमधून देखील आपण
2 षटकार बघितले होते, तो बाद झाला. कुठेतरी मॅचमध्ये ट्विस्ट कलाटी पाहायला मिळाली, परंतु ओमकार पाटील आला आणि त्याने 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले. शेवटचा फुलटॉस चेंडू तो स्वप्नामध्ये सागरचा नक्कीच येईल आज, कारण फुलटॉस चेंडू त्याने हाताळला आणि स्क्वेअर लेगला क्लिअर केलं ते अखेरच्या चेंडूवरती फलंदाज ओमकारने, आणि तो सामना निसटता विजय मात्र मिळवला हुमसाई आगासन संघाने. प्रथम फेरीमधील ही लढत आपण बघतोय. तृतीय हर्ष 11 वडवली सी च्या विरोधात संघ आपण बघतोय तो जनमान मोठी देसाई. हर्ष 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो अरविंदजी वत्रे काका जे नांदिवलीचे आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल वडवली सी. पहिल्या चेंडूवरती चौकार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, लॉंग ऑन डीप मध्ये आणि डीप मध्ये मिड विकेट. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन होता, मोठी कडा घेऊन आउटसाइड एज घेऊन थर्ड मॅन मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन. राईट नाम ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करतात. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून भाषण करण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या फटक्यासाठी, परंतु बचावले गेले. सौभाग्यानं बॅटची कडा घेऊन हा चेंडू थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल झाला. आता देखील बॅक ऑफ द हँड मिड ऑफ हातमध्ये वरतून एक्झिक्यूट केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याचा वाकायचा बाहेर, सरळ सीमारेच्या पार चौका. चौकाराने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती 2 चौकार आले. ते एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ हातमध्ये, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, शॉर्ट कव्हर आतमध्ये, पॉइंट आतमध्ये, आणि त्याचबरोबरीने आपण बघतोय थर्ड मॅन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी एक तुम्हाला यंगस्टर चिमुरडा क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. मिड ऑफ हातमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धाव घेण्याची संधी नव्हती. डॉट बॉल, चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. चांगलं बॅटल रंगत असताना सागर पाटील आणि मयूर देवकर मध्ये 2 चौकार, 2 निर्धाव चेंडू, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. उडवला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला प्रयत्न आहे. कॅच नक्कीच घेतली त्या ठिकाणी एका हाताने. मी कौतुक क्षेत्ररक्षकाचं नक्कीच करेन ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे भानुदास. एका हाताने त्याने कॅच घेतली, परंतु जो त्याचा पाय डावा तो बरोबर सीमा रेषेवरती पडला आणि अखेर अंपायरचा इशारा आला हा षटकार. एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले भानुदासचं. 100% कमिटमेंट देत असताना कॅच त्याने नक्कीच घेतली, परंतु सौभाग्याने बचावले गेले या ठिकाणी मयूर. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं दुहेरी अंकामध्ये 14 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू शिल्लक. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ऑन साइडला डीप मध्ये आपण बघतोय लॉंग ऑन, त्यानंतर डीप मध्ये मिड विकेट. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कॅट केला इनफिल्डच्या वरतून. टिपिश कवा पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा वेगाने हा चेंडू सीमा रेषा गाठतोय. आणखी एक चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि जय हनुमान मोठे देसाई हा संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर, 18 रन. जय हनुमान मोठी देसाई. अंपायर देखील तुम्हाला सूचना करतात वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 25 मिनिटांचा अवधी आहे. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्ही 5 षटकं हाताळणं अनिवार्य असेल. पहिल्या षटकामध्ये धावा येतात 18.
थोडंसं महागडं षटक राहिलं सागर पाटीलचं. आज मात्र आपण बघितलं तर या संघामध्ये 2 ते 3 खेळाडू अनुपस्थित तुम्हाला पाहायला मिळतील. प्रकाश सारखा एक चांगला गोलंदाज देखील आज या संघामध्ये अनुपस्थित आहे. धावसंख्या सध्या पाहायला मिळेल ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. अरविंद पाटील दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू क्रॉस बॅटल खेळायचा प्रयत्न मिस झालेत. अपील लेग बिफोर साठी होत होतं. अपील फेटाळण्यात आला. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. सिरीज शॉर्ट लेग मध्ये त्या ठिकाणी सतीश चेंडूवरती जात आहे. धावण्याची संधी नव्हती. अस्ट्यांच्या पाठीमागे बिहाइंड द विकेट विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सतीशला पण बघतोय. थर्ड मॅन आणि फाईन लेग मध्ये 2 चिमुरडे तुम्हाला पाहायला मिळतील सध्या क्षेत्ररक्षण करत असताना. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू सिंगल. फाईन लेगला आपण बघतोय सोहमला. वय वर्ष 12 ते 13 तुम्हाला पाहायला मिळेल सोहमचा जो सध्या फाईन लेगला आहे. आणि त्याचबरोबर थर्ड मॅनला आपण तो म्हणजे भाऊ घरातला बघितलं खिडकाळीकडून गोलंदाजी करत असताना स्क्वेअर ड्राइव्ह व्हेरी रेअर स्ट्रोक. अतिशय दुर्मिळ फटका सरळ चलाटी पिचकवा पॉइंटला अलॉंग दी कार्पेट जमिनीला घासत पुजत सीमारेषा पार चौकार. व्हेरी रिअर स्ट्रोक. अतिशय दुर्मिळ हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. खूप कमी असे फलंदाज आहेत त्या फटका खेळतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. राहुल द्रविडला आपण नेहमीच बघितलं असेल स्क्वेअर ड्राइव्ह लगावत असताना. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट तुम्हाला पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा पार षटकार. त्याने स्ट्राईक रोटेट करून मयूरला दिली आणि तो आकाश सध्या पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामधला पहिला चेंडू फेस करेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न स्लो रन होता. लेन देखील कमी होती या चेंडूची. नॉन स्ट्राईकला फेक होईल. अरविंद पाटील जे रक्षकाच्या भूमिकेमध्ये फेक करतील नॉन स्ट्राईकला सतीशकडे. तोपर्यंत एक सिंगल. धावफलक जाऊन पोहोचलं सिंगलने या 36 आकड्यावरती. 36. आता चांगलं कॉन्टेस्ट बॅटल सतीश जाधवचा अगेन्स्ट मयूर देवकर. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला शेवटच्या क्षणाला टेक ऑफ झाला. चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. जास्त टेक ऑफ होत असताना आपण बघितला चेंडू. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 37 या आकड्यावरती. नॅशनल स्विंग देखील झाला होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना आपण बघितलं चेंडूला. ऑन साइडला वळवला. बॅटवरती मिळेल नव्हता चेंडू. आडव्या बॅटने डीप मध्ये थोडा लॉंग ऑनला विजयने चुकी केली आणि त्या चुकीचं रूपांतर मिळतील इथे
मयूर देवकर आणि मोठी देसाई या संघाला 4 धावा चौकार. चौकारात आलाय. चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 41-41 या आकड्यावरती वेगाने धावत आला होता विजय. 11 चेंडू आणि लॉंग ऑफला क्लिअर करेल. हा देखील फटका मयूर देवकरचा. आणखी एक षटकार. इंडिव्हिज्युअल 44 या आकड्यावरती खेळतोय मयूर देवकर आणि चेंडूंचा सामना केलाय तो म्हणजेच 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची स्फोटक मॅरेथॉन इनिंग सध्या त्याने साकारले या मैदानाच्या आतमध्ये. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? मयूर अशाच पद्धतीनं बॅटिंग करत असतो. सतीश ऑन साईडला डीप मध्ये हा चेंडू झाला मिड विकेटला, ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल भानुदास. त्याच्या हातामध्ये हा चेंडू उचलून फेक पिकअप गॅदर अँड थ्रो. तोपर्यंत मिळाली 1 रन आणि या एका धावेने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल 48 वरती. 45 वरती 13 चेंडूंचा सामना करत असताना खेळतोय मयूर. स्ट्रायकिंग एंडला सध्या आकाश. ऑन साईडला उडवलाय डीप मध्ये हा चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आकाशने ठोकलाय. आकाशामधून हा चेंडू सीमारेषा पार षटकार. आक्रमण आता दोन्ही बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश जो आतापर्यंत शांत होता त्याच्या बॅटमधून 2 धावा फक्त आल्या होत्या. त्याने देखील आता षटकार ठोकला आणि धाव फलक 54 या आकड्यावरती. 54 भरपूर वेग धावसंख्येचा पाहायला मिळेल तुम्हाला धाव फलकावरती. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आणि धाव फलक 54 वरती. आखोटपाचा चेंडू पुलचा फटका उंच तर भरपूर गेलाय. डाऊन दी बॉल विजय कॅसाने घेतले आणि आता पहिला धक्का बसतोय. 54 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळाली मयूर आणि आकाश मध्ये. मयूरची साथ सोडतोय आकाश, तो बाद झालाय. त्याने धावसंख्येचं योगदान दिले या मॅच मध्ये. ते 8. षटकांचा खेळ ठिकाणी संपन्न झाला आणि धावफलकावरती धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 54 धावा. ज्यामध्ये आपण बघितलं पहिलं षटक सागर पाटीलचं 18 धावा, दुसरं षटक अरविंद पाटीलचं पॉवर प्लेचं ज्यामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये सतीश येत आहेत त्या 19 धावा. तिन्हीही गोलंदाज कोणीतरी महागडे ठरले आणि त्याचं कारण धावसंख्या आपण बघतोय ती 54 वरती. एक गडी नक्कीच बाद झाला. ते यश पहिलं संपादन केलं गोलंदाज सतीश जाधवने. विजयने खूप चांगला झेल टिपला. आकाश बाद झाला ज्याने योगदान दिले मॅचमध्ये 8 धावसंख्येचं. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आला अजय मडवी. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय कृष्णा. कृष्णा पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होता. समोर शेण कडून समोर अजय. आतापर्यंत 54 धावा. धावफलकावरती जॉनमान मोठी देसाई या संघाच्या सुस्थितीमध्ये हा संघ एक गडी त्यांचा नक्कीच बाद झाला. 54 धावसंख्येची पार्टनरशिप आपण बघितली.
आकाश आणि मयूरमध्ये. मानपाड्यांकडून पहिला चेंडू कमी गतीने फुलर लेंथ वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू ऑनसाईडला उचलण्याचा प्रयत्न करत होते अजय. मिस झालेत. पहिला चेंडू निर्धाव कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये ते गोलंदाज कृष्णा पाटीलला. ऑनसाईड डीप मध्ये अजयसाठी लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ. फुलटॉस ऑन साईडला डीप मध्ये चेंडू टर्न केलाय. विजय वेगाने चेंडूवरती पोहोचला. टप्पा पडला त्याच्या हातामध्ये. हा चेंडू फेक नॉन स्ट्रायकिंगला मिळेल फक्त एक रन. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं. 55 आकड्यावरती स्ट्रायकिंगला मयूर खेळतोय. 13 सामना त्याने केला आणि वैयक्तिक त्याची धावसंख्या पाहायला मिळते ती 45-45. कृष्णा पाटील समोर. ऑन साईडला चेंडू डीप मध्ये चालला. मिड विकेटला भानुदास वेगाने चेंडूवरती. आउटफील्ड मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. डीप मध्ये भानुदास उचलून फेक करेल. स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत मिळाली फक्त एक रन. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 56 या आकड्यावरती. 56 अब तक 56. 3 चेंडू अजूनही शिल्लक. कृष्णा पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न करत होते. उजवा गुडघा टेकवला होता त्यांनी. उभ्याने वेगाने बॅकलिप घेतली. त्यानंतर ऑन साईडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता तो मिस झाले. त्या ठिकाणी आपण बघतोय अजय आणखी एक चेंडू निर्धाव. 2 चेंडू निर्धाव 2 एकेरी धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धाव फलक 56 वरती स्थगित. कृष्णा पुन्हा एकदा तयार. फुलटॉस ऑन साईडला चेंडू बॅटवरती मिडल तर होता परंतु ड्राईव्ह करतो. ऑन साईड लावून ड्राईव्हचा फटका भानुदास मिडफील्ड पाहायला मिळाले. मयूरनं थांबवलं त्या ठिकाणी. ते अजयला एका धावेवरती त्या ठिकाणी समाधान दोन्ही फलंदाजांनी मानलं आणि या एका धावेने धावफलक 57 वरती. मयूर वैयक्तिक खेळतोय तो 46 वरती. 14 चेंडूंचा त्याच्या खेळीमध्ये समावेश. अखेरचा चेंडू 4थ्या षटकामधला कृष्णाच्या अगेन्स्ट मयूर देवकर. उडवलाय. ओव्हर टू बॉलर एट लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू. विजय वेगाने आलाय. प्रयत्न खूप चांगले त्याचे आणि हा चेंडू त्याच्या हाताला ब्रश उंची मारेशा पार. 15 चेंडू आणि 52 धावसंख्येची अर्धशतके खेळी मयूर देवकरची. अभिवादन तर नक्की स्वीकारायचं आहे प्रेक्षकांना बॅट दाखवून. मयूर देवकर वेल प्लेड. ग्रेट नॉक. डीजे आणि मी विनंती करेन ज्यांचं शुभागमन नुकतंच झालं आमच्या व्यासपीठावरती होमसाई आगासन संघाचे खंदे समर्थक नेहमीच त्यांचं पाठबळ राहतं. होमसाई आगासन संघाला ओमकार पाटील ज्याने 2 षटका ठोकले आणि आगासनला जो विजय संपादन करून दिला त्यांचे बंधुराज नवनाथजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्याचबरोबर सचिनजी मडवी या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावफलक जाऊन पोहोचले ते 63 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि वैयक्तिक हे पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं जे झळकावलं या मॅच मध्ये. नाबाद खेळतोय 52 आकड्यावरती. पंधरा चेंडू आणि 52 धावसंख्येची अर्धशतक खेळली. सेकंड स्पेल मध्ये अरविंद ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न तो फर्स्टला आणि सरळला चेंडू यस्टनचा वेध घेतोय. यू मिस. आय विल डेफिनेटली. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या जय मोठी जनवान मोठी देसाई या संघाला 63 आकड्यावरती. धावसंख्या आणि हा दुसरा गडी मात्र आता बाद होतोय. अजय सस्त्यामध्ये परतला ज्याने या मॅच मध्ये योगदान दिलं. फक्त 2 धावसंख्येचं 4थ्या क्रमांकावरती आलाय फलंदाज दीपेश. 4थ्या क्रमांकावरती येतोय तो फलंदाजीसाठी.
मयूर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडला यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू अरविंद पाटीलचा स्लॉगर मधला पहिला. जे अरविंद यांनी षटक हाताळलं होतं दुसरं पॉवर प्ले ज्यामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या ते अरविंद पाटील स्लॉगर मध्ये पाहायला मिळतात. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. मयूर सरकला स्ट्रायकिंग एंडला. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि गोल्डन डकचा शिकार रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. ईश्वर किरवली आणि जय दुर्गामाता क्रिकेट संघ काठई नाणेफेकीसाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू अरविंद पाटील फॉलोथ्रो मधून पोहोचलेत. हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसारामध्ये सामावून घेतलं चेंडूला. 52 धावसंख्येची खेळी साकारून बाद होतोय मयूर देवकर. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू आउट स्विंग फिंगर रोल केले होते या चेंडूवरती अरविंदने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतात ते म्हणजेच संदेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशाल. चेंडूशी दोन फुलरलेन. आता देखील फुटवर्कचा भाव जाणवतो या फटक्यासाठी. लागोपाठचा 5वा चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव पहिलं मेडन निर्धाव षटक तुम्हाला पाहायला मिळेल का? मेडन ओव्हर पहिली पाहायला मिळेल का? अखेरचा चेंडू पाहायला मिळेल या षटकामधला. अरविंद तयार होतात. ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल. टप्पा पडला आणि त्याच्या वाकाच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा पार. अखेरच्या चेंडूवरती आला चौकार. तो फलंदाज आपण बघतोय संदेशच्या बॅट मधून धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 67 या आकड्यावरती. आणि पुन्हा एकदा अगोदरच्या मॅच मध्ये लक्ष होतं उमसागाचं समोर ते 68चं आणि आता देखील 68 धावसंख्येचं लक्ष असेल हर्ष इलेव्हन वडवली सी या संघासमोर. हर्ष इलेव्हन वडवली सीचे पुरस्कर्ते पॅकर्स अरविंदजी वत्रेकाका या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अर्धशतके खेळी पाहायला मिळाली ती मयूर देवकरची आणि त्या खेळीला दुसऱ्या कोणता फलंदाज हर्ष इलेव्हन वडवली सी संघाचा प्रत्युत्तर देईल. काय घडेल काय बिघडेल आपण नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये जाऊ. त्या अगोदर मी टॉससाठी इन्व्हाइट करेन ओम नर्मदेश्वर किरवली संघाचे संघनायक आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे संघनायक. नाणेफेकीसाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि ऐकूयात आपण याच गावचा सुपुत्र यंदाच्या अंगामध्ये त्याने समालोचनाला सुरुवात केली. यंगस्टर आहे आणि एक चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच या ऐकू. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आपण ओमकार पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच करण दादा काळन. नक्कीच इथे मात्र आता पहिलं सत्र समाप्त झालंय. सामना आपण एन्जॉय करताय मैदानामध्ये. वडवली सी विपक्ष मोठी देसाई जय हनुमान मोठी देसाई या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील
तिसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. वडवली सी आणि मोठी देसाई या दोन संघांमध्ये पहिल्या सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राचा जर विचार केलं जय हनुमान मोठी देसाई संघाचं तर नक्कीच धावा धावपलकावरती लागल्यात 67 धावा धावपलकावरती लागल्यात. त्याच्यामध्ये जर विचार केलं तर मयूर देवकरचं तब्बल 16 चेंडू आणि 52 धावेचं इथे योगदान दिलं. नक्कीच 50 धावा पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेचा ज्याने 50 धावा कंप्लीट केल्या. इथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 68 धावेचं लक्ष ठेवलंय. आणि नक्कीच व्यासपीठावरती विनंती करेल ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघाचे संगणक किरवली संघाचे आपण यायचं आहे. काटे संघाचे संगणक व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वलिया मैदानाकडे नक्कीच स्पर्धा सुद्धा आपण एन्जॉय करतोय. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक. नक्कीच वर्ष पहिलं स्पर्धेचं पहिल्या वर्षातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू आहे मैदानामध्ये. वडवली सी विपक्ष जय हनुमान मोठी देसाई संघ. मागचा सामना जर विचार केला अग्गासन संघासमोर नक्की सेवेचा पाडा संघ होता. सामना मात्र खूप चांगला रंगला होता. चांगलं बॅटल झालं होतं सांगण्यामध्ये. जर विचार केलं 23 धावेची गरज होती अखेरच्या षटकामध्ये आणि तिथून जर विचार केलं शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 11 धावेची गरज होती ओम साई अग्गासन संघाला आणि 2 मोठे फटके आले होते संगणक ओमकार पाटीलच्या बॅटमधनं. तिथनं मात्र सामना जिंकला. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलं आणि इथे मात्र आता सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना पहिलं सत्र समाप्त झालंय. 67 धावा 68 धावेचा पाठलाग इथे मात्र करेल आता वडवली सी संघ. सलामी जोडी खेळपट्टीवरती गेली आहे. सतीश आणि सागर गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज अजय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे सुरू होईल. 2 क्षेत्ररक्षक बाहेर बघू शकतो आपण. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन कॉर्नरला शॉर्ट मिड ऑन आहे. नक्कीच जर विचार केलं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पहिला चेंडू इथे सुरेख होता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फेकी खराब होतीये. एक धाव कंप्लीट केली होती आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न सफल ठरतोय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 2 धावा येत आहेत वडवली संघाच्या खात्यामध्ये आणि सतीशच्या खात्यामध्ये 2 धावेने इथे स्वतःच खातं ओपन करतोय. स्वतःच श्री गणेशा ओपन करतो. संघाचं श्री गणेशा ओपन करतोय. सतीश जाधव स्ट्राइक अँड एंडला आहेत. ब्रावो या नावाने नक्की सुप्रसिद्ध खेळाडू स्ट्राइक अँड एंडला. इथे मात्र फुल्लर यांचा चेंडू फटका चांगला आहे. चेंडू चालला इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला. तिथून क्षेत्र चेंडूवरती फील्ड करेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी आणि अजून 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावफलकावरती सुद्धा ऍड होतील 2 धावा. धावफलक अजून 2 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक सुरू आहे. मेंटेटरी पॉवर प्लेचं कॉमेंट्री बॉक्स एंड करणं. गोलंदाज आहेत अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथनं थोडस रणवीर रिदम मध्ये अडथळा निर्माण होतोय गोलंदाज अजयला. ओव्हर द विकेटने नक्कीच अजय येतोय इथे. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राइक अँड एंडला फलंदाज आहेत एक नक्कीच अष्टपैलू ऑलराऊंडर सतीश जाधव. सतीशच्या बॅट मधनं इथे आता सुद्धा फटका चांगला आहे आणि चेंडू इथे मात्र 1 बाउन्स लॉंग ऑफ क्लिअर करेल सीमारेषा बाहेर चौकार. आठ धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र आज चौकार आला. क्षेत्ररक्षक होते चेंडू त्याला बीट करून सरळ निघून गेला. इथे मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन.
धावफलक 4 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती लागतात. चांगली सुरुवात होती इथे मात्र वडवली सी संघाची. स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतो इथे मात्र सतीशच्या बॅट मधनं पहिल्या 2 चेंडूवरती दुहेरी धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र आज चौकार. 8 धावा धावफलकावरती आहेत. मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. दोनच क्षेत्ररक्षक बाहेर होते. नक्कीच आज चौकार आला लॉंग ऑफला. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती अजयचा आज चेंडू ओव्हर पिच होता. चेंडूवरती फटका चांगला आहे. चेंडू चालला इथे मात्र स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जाईल मिड विकेट वरनं. तोपर्यंत 2 धावेचा अजून अवधी. 3रा धावेचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फलंदाज होते नॉन स्ट्रायक एंडला सागरने, पण नकार दिलाय सतीशने आणि 2च धावा या अजून मिळतील. धावफलक अजून 2 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती लागतायत. 68 धावेचा पाठलाग करतोय. 4 चेंडू झाले. 10 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. अजूनही विचार केला 58 धावेची गरज. अजून एक फटका चांगला आहे. चेंडू इथे चाललाय मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आले तर नक्कीच, पण चेंडू त्याच्या खूपच आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चौदा धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं षटकाचा विचार केलं तर या षटकातील चेंडू झालेत 5. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच इथे मात्र इतका जवाब पत्तर देते उभे फलंदाज आहेत सतीश. जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये 18 धावा आल्या होत्या सागरच्या आणि आता 14 धावा लागतायत. हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू होता. सागर नक्कीच फलंदाज सतीशला वाटलं की चेंडू मात्र इथे लेगस्टिकच्या बाहेर जाईल, पण चेंडू सरळ त्याच्या बॉडीवरती क्रश होतोय. निर्धाव चेंडू येतोय. अखेर शेवटचा हा निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. धावा धावफलकावरती लागतायत तब्बल 14. मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे वडवली सी संघाची. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि इथनं जर विचार केलं तर आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील 24 आणि धावांची गरज आहे 54. नक्कीच आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात ओमकार पाटील, त्यांच्या सहित जर विचार केलं भूषण पाटील. नक्कीच तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. 2 गुणलेखक आमच्या समवेत आहेत. जर इथं विचार केलं तर अजून 24 चेंडू 54 धावेची गरज. षटक क्रमांक सुरू होते. इथे दुसरा गोलंदाज संदेशचं इथे पहिला चेंडू नक्कीच ऑफस्टिक सोडून बाहेर जातोय. पंच आम्हाला सांगतात इथे चेंडू स्क्वेअर आहे. अव्वल धाव धावफलकावरती ऍड होईल. 15 धावा धावफलकावरती लागताय. षटक क्रमांक सुरू होते. दुसरा मेंटेनरी पॉवर प्लेचं इथनं मात्र आता 3 षटक बाहेर दिसतील. लॉंग ऑन मिड विकेट. हा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने फ्लिक केलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चुकी झाली. झेल सुटलाय. सोपा झेल आता निसटतोय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहे. तिथे मात्र वडवली संघाच्या असं वाटलं होतं की हा झेल होईल. इथे मात्र सोपा झेल ड्रॉप केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र नयनच्या हातात झेल सुटलाय आणि या 2 धावा सुद्धा मिळतायत. जिथे मात्र गडी बाद होता एकही धाव नसते तिथे मात्र 2 धावा आल्यात. झेल सुटलाय. जीवदान मिळतोय फलंदाज सागरला. धावफलक अजून 2 पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 17. 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. नक्कीच बघितलं एक्स्ट्रा कव्हरला मिड विकेट स्क्वेअर लेगला. हा चेंडू इथे मात्र आत्ता टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली सुद्धा घेतोय. इनस्विंग होतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये सुद्धा येतोय गोलंदाज संदेश.
जर विचार केलं तर या षटकाचं षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. पहिला चेंडू स्क्वेअर आला, त्याच्यानंतर मात्र दुहेरी धावा झेल सोडल्यानंतर इथे नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज संदेश, चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र संदेशचा हा चेंडू सुद्धा सुरेख होता. हा चेंडू सुद्धा टप्पा पडल्यानंतर मध्ये येतोय आणि पंच आम्हाला सांगतायत की ही धाव लेगबायच्या स्वरूपात मात्र मिळतीये वडवली संघाला. धाव फलक इथून मात्र अजून एकने पुढे जाईल. 18 धावा धापलका वरती लागतायत. कमबॅक करतोय या षटकामध्ये गोलंदाज संदेश. 3 चेंडू झाले, धावा खर्च केल्याच फक्त 4च. नक्कीच एक झेल सुटला, तिथे थोडेसे नाराज झाले. आता स्ट्राइक इनला येतोय फलंदाज सतीश जाधव, एक परफेक्ट ऑलराऊंडर. इथे मात्र अगोदरच शफल झाले होते, स्लॉक स्लिपचा फटका दाखवायचा होता. इथे मात्र पंच सुद्धा आम्हाला सांगतायत की हा चेंडू आता लेग स्टिक सोडून बाहेर जातोय. अजून एक स्क्वेअर चेंडू येतोय या षटकातील, दुसरा स्क्वेअर चेंडू येतोय. धाव फलक अजून एकने पुढे जाईल. 19 या धावफलका वरती लागतात. 19 धावा, बिनबाद 19. सलामी जोडी केली ते केलपट्टीवरती. इथे मात्र फटका बघा किती वेगळ्या प्रकारे केलाय. शफल तर अगोदरच झाले होते, पण शेवटच्या मुमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू सरळ येतो लॉंग स्ट्राइक बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. धाव फलक 4 ने पुढे जाईल. 23 लॉट्स ऑफ 0 विकेट वडवली सी टीम. 23 धावा धावफलकावरती आहेत. असं वाटलं होतं की फटका मात्र इथे ऑन साइडला केलायचा होता फलंदाज सतीशला, पण चेंडू नक्कीच टप्पा पडल्या तर बाहेरच्या दिशेने आला होता. शेवटच्या मोमेंटला चौकार आला. इथे मात्र आता फटका चांगला आहे, चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका, 6 धावा. थँक्यू. नक्कीच या षटकाचा जर विचार केला, या षटकातील चेंडू शिल्लक आहेत अजूनही 1 आणि धावा धावफलकावरती लागल्या आहेत 29. तब्बल या षटकाचा विचार केला, धावा खर्च केल्या गोलंदाज संदेशने 15. पहिले 3 चेंडू सुरेख आदळले, त्याच्यानंतर इथे मात्र चौकार षटकार येत आहेत. आत्ताचा चेंडू मात्र इथे सन्मान दिलाय चेंडूला, हलक्या हाताने चेंडू केलून काढलाय. चेंडू इथे झालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगला थोडेसे फंबल झाले होते, सर्कल मधनं बाहेर गेले होते क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र इथे फील्ड होईल स्क्वेअर लेग वरनं, चेंडू वरती क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत या अजून 2 धावा येत आहेत. इथे मात्र षटक क्रमांक समाप्त होते दुसरं आणि धावा धावफलकावरती लागतायत तब्बल 31. 2 षटकांचा अखेर वाजवी खेळ संपलाय. तब्बल धावा धावफलकावरती लागल्या आहेत वडवली सी संघाच्या 31, बिनबाद 31 धाव संख्या. जर इथनं विचार केलं फलंदाज सागरचं जर सॉरी माफ करा सतीश खेळतोय या इनिंग मध्ये, जर विचार केला तर 9 चेंडू 26 धावेवरती खेळतोय नक्कीच सतीश. इथे मात्र जर विचार केला सतीशचं आणि नक्कीच नॉन स्ट्राइक हिंडला होते सागरने सुद्धा चांगली साथ दिली आहे. सागर सुद्धा खेळतोय 3 चेंडू 2 धावेंवरती सागर सुद्धा खेळतोय. नक्की चांगली साथ मिळते सागरची. स्पीडअप करायचा लवकरात लवकर चला, इथे मात्र थोडा वेळ घेऊ नका. मोठी देसाई संघ स्पीडअप करायचा लवकरच, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत बिनबाद 31. धावांचा जर विचार केलं तर 15.50च्या सरासरीने धावा या धावफलकावरती लागल्या आहेत वडवली सी संघाच्या. आणि आता जर विचार केलं तर इकडनं चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची गरज आहे 37. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. इथनं जर विचार केला समीकरण मात्र गाठायचं आहे मोठे देसाई संघाला. आपण जर बघितलं 12.33चं समीकरण इथे गाठावं लागेल प्रति षटका मागे. नक्कीच असं वाटलं होते की
मागच्या षटकामध्ये गोलंदाज सागरने 3 चेंडू सुरेख टाकले होते. त्याच्यानंतर स्वेअर चेंडू आला आणि त्याच्यानंतर 3 चेंडू किती खराब आदळले जर विचार केलं. चौकार, षटकार आणि दुहेरी तब्बल त्या चेंडूवरती 12 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक सुरू होते. तिसरं गोलंदाज आहेत सागर. सागर टू सागर स्ट्राइक इनला आता केलतो. इथे मात्र सागर इथनं थोडस रणवीर रिदम मध्ये अडथळा निर्माण होताना गोलंदाज सागरला स्ट्राइक इनला सुद्धा आहेत सलामी फलंदाज सागर. नॉन स्ट्राइक इनला सतीश खेळतोय. 9 चेंडू 26 धावेवरती. ओव्हर द विकेटने नक्कीच कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सागर फेस करतील सेकंड एंडला सागर. इथे मात्र चेंडू पहिल्या चेंडूवरती सागरने इथे मात्र स्वागत केले. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावा. येतोय पहिल्या चेंडूवरती सागरच्या बॅट मधनं 37 धावेची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. इथे पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय गोलंदाज सागरच्या. आता गरज आहे 17 चेंडू आणि 31 धावेची. स्ट्राइक एंडला आता मात्र सागर. सागरच्या बॅट मधनं इथे मात्र अजून एक हवाई सफर. चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय हाय अँड सम अजून एक बिग हिट षटकार. चेंडू द्यायचंय लवकरात लवकर नाहीतर इथनं मॅच चेंडू सापडलाय का नसेल तर इथनं जुना चेंडू द्यायचा नक्कीच. जुना चेंडू द्यायचा. ओके नक्कीच इथे मॅच चेंडू सापडलाय. व्हॉलेंटियर्स आहेत इथे आमचे नक्कीच चांगले प्रयत्न करतायत. इथे चेंडू सुद्धा सापडलाय मॅच चेंडू. ओळ्या इथे धावपलकावरती धावा लागल्यात विचार केलं तर 43 धावा धावपलकावरती लागल्यात. बिनबाद 43 धावा धावपलकावरती लागल्यात त्या मात्र वडवली सी संघाच्या. आणि इथनं जर विचार केलं आता अखेरचे चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावांची गरज आहे 25. इथून मात्र मॅच चेंडू आलेला आहे. नक्कीच षटक क्रमांक सुरू आहे तिसरं आणि या षटकाचा विचार केला पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतात फलंदाज सागरच्या बॅट मध्ये. सागरच्या विरोधातच डावकुरा त्याचा गोलंदाज आहे वेगवान गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटने येतोय पंचांच्या उजवीकडनं कॉमेंट्री बॉक्स कडनं. इथे मात्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणार का सागर. इथे मात्र आता फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. जेलची संधी असेल का. लॉंग ऑन वरून त्याचे गेले होते प्रयत्न चांगले केले होते पण चेंडू इथे मात्र जमिनीला लँड होईल. जमिनीवरती चेंडू पडेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी आणि या अजून 2 धावा पूर्ण होत आहेत. धावपलकावरती धावसंख्या लागते आता मात्र 44 लॉट्स ऑफ 0 विकेट. वडवली टीम 45 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 3 चेंडूंवरती 14. हा चेंडू अखू टप्प्याचा शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूला सुद्धा पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावे षटकार.
आणि पुढे जाईल धावफलकावरती लागतायत 51 धावा. पहिल्या सत्राचा जर विचार केलं तर आकाश आणि मयूरने 54 धाव्याची पार्टनरशिप इथे मात्र मेंटेन केली होती आणि इथून मात्र सागर आणि सतीश 51 धावेची इथे पार्टनरशिप मेंटेन करतायत. हा चेंडू इथे मात्र फटका अजून एक चांगला आहे सागरच्या बॅट मधनं. चेंडू सरळ येईल समालोचक कक्षामध्ये 7 धाव्यांसाठी. इथे मी विनंती करेल काटाई संघनायक आणि नक्कीच ओम नर्मदेश्वर क्रिकेट किरवळी संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती करेन मी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. उळ्या मैदानाकडे आता मात्र धावा आहे धावफलकावरती विचार केलं तर 57 धावा धावफलकावरती लागतायत. इथे मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे गोलंदाज सागरचं आणि या षटकाचा जर विचार केलं या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला सागरने 26 धावा. खूप म्हणजे खूपच महागडं षटक ठरलं सागरचं. तब्बल 26 धावा खर्च केल्या 18 चेंडूंमध्ये. विचार केलं तर 37 धावेची गरज होती. 12.33 ची सरासरी राखायची सुद्धा होती पण या षटकामध्येच पूर्णपणे सामना खुला केलाय सागरने आणि सागरच्या विरुद्ध इथे हल्ला चढवला. तब्बल 4 षटकार आणि 1 दुहेरी धाव आली या षटकामध्ये आणि धावा खर्च केल्या तब्बल 26. गडी बाद जर विचार केला एकही गडी बाद झाला नाही. खूप मोठा टर्निंग पॉइंट इथे ठरलाय वडवली सी संघासाठी आणि धावफलकावरती लागतायत 57 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे 11. बोलूया टॉस बॉक्स मध्ये किरवळी संघनायक आणि काटाई संघाचे संघनायक यायचं आहे आपण व्यासपीठावरती. मी विनंती करेल व्यासपीठावरती नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आदरणीय मोठी देसाईचे अनंताजी म्हात्रे साहेबांना विनंती करेल आपल्या हस्ते या सामन्याचं नाणेफेकीचं कौल करायचं आहे. पहिल्या फेरीतील चौथी लढत इथे मात्र या सामन्यानंतर सुरू होईल. त्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल होतं इथे मात्र अनंताजी म्हात्रे यांच्या हस्ते किरवळी ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवळी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या 2 संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल झाला इथे व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कौल इथे मात्र जिंकलाय ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवळी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि डिसिजन इथे मात्र पेंडिंग असणार आहे. तत्परी वेळा सामन्याकडे सामना मात्र खूप चांगला रंगतोय मैदानामध्ये. वडवली आणि मोठी देसाई या 2 संघांमध्ये 57 धावा धावफलक आहेत. इथे मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू चालला होता नक्कीच इथनं गली रिझन मध्ये. तिथे मात्र विचार केलं तर क्षेत्ररक्षक होते सागर आणि या मात्र धावा मिळत आहेत अजून 2 धावफलक 2 ने पुढे जाईल 59 धावा धावफलकावरती लागतायत. इथे मात्र स्विचिटचा फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू सरळ जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 63 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक होते प्रयत्न केले होते जेलचे पॉइंट रिझन मध्ये पण चेंडू त्याला बीट करून निघून जाईल सरळ पॉइंट सीमा पार चौकार. मच इथे मात्र विचार केलं तर धावांची बरोबरी झालीये. आता फक्त 1 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. 68 धावेचा पाठलाग करायचा होता. अवघ्या 3 षटकामध्ये धावा लागला धावफलकावरती 57.
पुन्हा एकदा स्वीटचीचा फटका आणि इथे मात्र विजयी धाव पूर्ण होतीये वडवली संघाची. सामना इथे मात्र जिंकतोय वडवली सी संघ. अवघ्या जर विचार केलं